हॅलो फ्रेंड्स, तर आज हार्वेस्टिंग करण्यासाठी आलेले आहे. डायरेक्टली बाहेरच आली आहे. तर हे पहा, हे वेल असं छान बहरला आहे फुलांनी आणि छोट्या छोट्या फळांनी. तर बघतीये एखादा दोडका मिळतोय का, गोसाळं मिळतंय का. आल्या आल्या नजरेस पडला एक सुंदर असा दोडका आणि हा पहा खूप छान असा वाढलाय. हे बघा, फ्रेंड्स, मी लक्ष दिलं नाही 2 दिवस कारल्यांकडं आणि छान तयार होऊन अशी पिवळी पडायला लागली आहेत बघा. काय करायचं, हे बघा. हे पहा, इतकी कारली मिळाली. आतल्या बाजूला इथं गोसावळ्याच्या वेलाला मला एक गोसावळ दिसलं. हे पहा किती मोठं झालेलं आहे. हे बघा, हे पहा किती छान परत आलेल्या आहेत ह्या शेंगा एवढ्या मोठ्या. आणि हे बघा मुंगळे, हे पहा किती मुंगळे आहेत. आणि वर बापरे, मला भीती वाटते तोडायला हे शेंगा आता. हे बघा फ्रेंड्स, पावसामुळे चांगली वाढ झालेली आहे. मुंगळ्यांची मेजवानी चाललेली आहे इथं. आणि ही लास्ट, हे बघा भरपूर शेंगा मिळालेल्या आहेत आपल्याला. हे नवीन वेलाला आज शेंग दिसलेली आहे. हे पहा, इथं मुंगळे कमी आहेत तर हे तोडूया. हे बघा, ही जरा लांबीला छोटी आहे पण हे बघा दाणे भरलेत. हे पहा किती छोट्या छोट्या अशा मिरच्या आलेत या रोपाला. मी आधीही तोडून दाखवले होते तुम्हाला. या मिरच्याची जात जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. आम्ही बहुधा ह्या मिरच्या वरून फोडणी देण्यासाठी वापरतो, कुठल्याही कोशिंबिरीला किंवा कशालाही. या मिरच्या पटापट तुटल्या जातात, एकदम हातात येतात लगेचच. ह्याच झाडाला दुसऱ्या रोपट आहे, ह्याच्या शेजारी थोड्याशा मोठ्या मिरच्या आल्यात बघा. सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. भोपळा अजून पिकतोय फ्रेंड्स. हे पहा, ही छोटीशी बाग बघा, फक्त मिरच्यांची रोपं आहेत आणि किती छान मिरच्यांनी बहरलंय सगळी रोपं. लाल भाजीबद्दल सांगत होते. इथं बिया पडून सुंदर अशी लाल भाजी आली आहे. तर आज काढूया त्याला, म्हणजे वर सरळ कट करूया त्याला. भरपूर वाढली आहे. आणि त्या शेजारी ते बघा कवळी पण लावलेली आहे आम्ही डाव्या बाजूला. हा, ही नवीन आहे. बापरे, ही टोपली तर भरूनच गेली. बघा फ्रेंड्स, या टोपलीत तर काय बसत नाही आहे. तर फ्रेंड्स, आज भरपूर अशा लॉंग बीन्स, दोडका, गोसावळी, मिरच्या आणि खूप सारा लाल माठ म्हणजेच लाल साग. तर हे आहे आजचं हार्वेस्ट. बाय बाय.